हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग मी आता मस्त छान तयार वगैरे होणार आहे, फ्रेश वगैरे झालेली आहे. आणि हो मी आज सुट्टी घेतलेली कारण मग खूप काही स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि खूप दिवसाची काही दगदगसुद्धा सुरू आहे. चला म्हटलं नाही आता छान मस्त फ्रेश वगैरे होणार आहे आणि आज काही साडी वगैरे घालणार आहे. रोज तर कसं मला कामावरती जावं लागतं, त्याच्याकरता मी ड्रेस वगैरेच घालते असते. चला मग आता नंतर बोलते. असं पण एकदम छान आवरणं चालू आहे बघा. आता आई पण छान मस्त मंदिर वगैरे क्लीन करून घेते आहे आणि देव वगैरे सर्व स्वच्छ करून घेते. आई आवरून घेते आता. आणि बघा मी मस्त छान हे घेऊन आलेले निंबाचे पानं आणि फुलं वगैरे सुद्धा घेऊन आलेले. चला आता घर वगैरे सर्व आवरून झालेले आता आणि आता नंतर बोलते. आणि आपलं वरण भात वगैरे लावणार आहे मी आता. आणि चहा ठेवला आहे आईला आणि मला. आणि आपली पुरणाची डाळ सुद्धा झालेली आहे थोडीफार. चला आणि आता मी पटापट आवरून घेते कारण मिस्टरांनी टिफिन नेला नाही आज. आणि पटापट करून घेते आणि नंतर बोलते. चला आणि मी आता मस्त छान तडण करून घेतलेलं आहे. आणि मी बघा कसं ठेवलेलं आहे पापडावर पापड, म्हणजे तेल वगैरे थोडंफार निसरून जातं. आणि आता याच्यामध्ये भरून ठेवणार आहे डब्यामध्ये. आणि सुमितला तर पापड खूप आवडता. आणि आता आपली गवार शेंगची भाजी बाकी आहे, वरण भात सुद्धा झालेला आहे. आणि आता मस्त करणार आहे मी, रशी वगैरे करून घेणार आहे. कोणी आमटीसुद्धा म्हणतं. आता ही डाळ मी मिक्सरला वाटून घेणार आहे. चला मग. आणि मस्त आपली छान पूजा वगैरे झालेली आहे. छान पूजा वगैरे झालेली आहे. आता फुलं वगैरे मला अजून बाकी पूजा करायची, म्हणजे आईने सर्व मंदिर वगैरे आवरून घेतलेलं आहे. आणि आता मी छान मस्त थोड्या वेळा पूजा वगैरे करणार आहे. चला मग. आणि बघा मी अशी छान पूजा केलेली आहे. एकदम मी काय म्हणतात साधी सिंपल पूजा मांडते. आणि बघा छान मस्त आता नैवेद्य वगैरे करणार आहे गुढीला. चला आपलं एकदम साधा सिंपल केलेलं आहे मी. चला आणि आता सर्व आवरून घेतलेलं आहे. आई बसलेली आता. आईला पण कामावरती जायचं आहे, मला पण जायचं आहे थोड्या वेळाने. चला बघूया आता. आणि मी छान मस्त तयार झालेली आहे, मस्त तयार झालेली आहे. चला आता मी पण माझं आवरून घेतलेलं आहे. आणि आता पूजा वगैरे करते. नैवेद्यामध्ये आता फक्त पुरणाच्या पोळ्या बाकी आहे का गाई. पोळ्यामध्ये चपात्या, वरण भात सर्व झालेलं आहे, भाजीसुद्धा झालेली. आणि मला काय म्हणतात साडी आता जमत नाही एवढी घालता जमत नाही. पण मी ट्राय करते कारण आता कामावरती जातो तर ड्रेसच वापरण्यात येतात, त्याच्यामुळे मला जशी जमते तशी घालून घेत असते. आणि बघा किती छान लागते, मस्त पूजा वगैरे झालेली आहे. आणि खरंच खूप काही मनाला प्रसन्न करतं बरं का. दिवा वगैरे लावलेला आहे. आणि आई सप्तशृंगी मातेचा सुद्धा आशीर्वाद घेतलेला आहे कारण आमची कुळस्वामिनी आहे. आणि आपली रेणुका माता, महालक्ष्मी माता, गणपती बाप्पा, महादेवांचा सर्व देवांचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि हे वर्ष आपल्याला खूप चांगलं जावं आणि सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवो हीच मी समर्थ चरणी प्रार्थना केलेली आहे. आणि आपल्या सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद आपल्यासोबत असला म्हणजे आपलं सर्व एकदम चांगलं होत. चला मी आता नैवेद्य वगैरे करते आणि नंतर बोलते. हे बघा आता मस्त छान गरमागरम चपात्या वगैरे करते आहे. आणि बाहेरनं मुलं खूप खेळत आहे म्हणून आवाज येतो, त्याच्याकरता थोडंफार समजून घ्या. चला आणि आईची पोळी बघा तुम्ही. पोळी म्हणजे मला आहे ना पोळीच म्हणते मी, कारण मला चपाती आम्ही नाही म्हणतो, आम्ही पोळीच म्हणतो का गाई. हो, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव सोडला पण पोळीच म्हणत होते. चला आपलं मस्त छान मी नैवेद्याचं ताट केलेलं आहे तयार. पुरणाची पोळी आहे, कुरडे पापड आहे, भाजी आहे, वरण भात आहे आणि रशी आहे, आमटी आहे, जे तुम्ही म्हणाल ते. आणि फक्त मी भजी केले नाही आहे कारण की भजी नाही केले मी, त्याच्यामुळे. चला आणि आईची पुरणाची पोळी तुम्ही बघू शकता, एकदम मस्त छान फुललेली आहे, टम्म फुगलेली बघा आईची पुरणाची पोळी, एकदम छान केलेली आहे आईने. चला मग. आणि बरोबर आता किती वाजलेले आहे गाई. हां 12:15 वाजलेले आहे, मी आत्ता बघितलं. हां 12:15 वाजलेले. आणि आता नैवेद्य वगैरे दाखवते आता. आणि सुमित पण येणार आहे स्कूलमधून. मिस्टरांना मी फोन लावलेला आहे पण ते म्हणता नाही टिफिन वगैरे घ्यायला येणार आहेत. चला मग आता आम्ही जेवण वगैरे करू आणि थोडाफार आज आराम करणार आहे आणि मग नंतर बोलणार आहे. आणि मी आता नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. आपलं
छान मस्त नैवेद्याचे ताटं तयार केलेले आहे आणि खरंच खूप छान लागतं बरं का. असं आपण काही देवाचं करतो तेव्हा खरंच आहे ना मनाला खूप प्रसन्न वाटतं बरं का. आणि घरामध्ये खरंच खूप छान वाटतं एकदम मस्त. चला मग आता आम्ही नैवेद्य वगैरे दाखवला, आता आम्ही जेवण वगैरे करू आणि नंतर बोलते. आणि बघू शकता सुमित आता आलेला आहे आणि सुमितला आता खूप काही गरमी लागते. सुमित नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा हॅपी गुढीपाडवा. हॅप्पी गुढीपाडवा. चला आता मस्त त्याने आणि हो त्याला आज रंगीन कपडे का कारण आज गुढीपाडवा होता म्हणून. चला मग आणि बघू शकता तो लवकर काय येतोय, अजून त्याची पूर्ण शाळा अजून जूनमध्ये चालू होणार आहे म्हणून तो 1:15 येतो. चला आता त्याला जेवण वगैरे देते आणि नंतर बोलते. आणि आता 3:45 वाजलेले. मी आता थोडा वेळ आराम केला, आता उठली, फ्रेश वगैरे झाली आणि भांडे वगैरे आवरून घेतलेले आणि आईसुद्धा कामावून आलेली आहे आणि आईचं रिकामं काम चालू आहे. आईला 10 ते 5 मिनटंसुद्धा आईला आराम होत नाही. आई म्हणते मग हे झालं आणि ते झालं. स्वतःही आराम करत नाही, सुट्ट्या दिवशी मलाही आराम करू देत नाही. सांगा तुम्ही आता आईला. रिकामी उद्योग चालू आहे आणि आता असं कपाट वगैरे आवरत आहे. चला मग आणि मी या सर्व भांडे वगैरे आवरून घेतलेले, भांडे वगैरे सर्व आवरून घेतलेले, सर्व क्लीन करून घेतलेले. खूप काही भांडे निघलेले होते, सर्व आवरून घेतलं. गॅस वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि आता चहा वगैरे ठेवते आणि नंतर बोलते. चला हळी हो. तुम्हाला विचारायचं होतं मी काय काम करते, तर हो मी नक्की सांगितलं आहे, शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही तिथं जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सर्च मारा. आणि तुम्हाला हो काय म्हणता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा, कारण मी ना खूप काही मेहनत करून व्हिडिओ वगैरे करत असते, त्याच्याकरता तुम्ही आम्हाला थोडाफार सपोर्ट करा. सुमित करतो आहे आता अभ्यास. सुमितनं आता थोडा वेळ आराम केलेला 1-1.5 तास आणि आता तो बसला आहे अभ्यास करायला, होमवर्क करतो आहे तो. चला सुमित करून. आणि मिस्टर आता आलेले, टिफिन पडून गेला बघा. मिस्टर आता आलेले आहे आणि त्यांनी आज मस्त छान व्हाईट कुर्ता वगैरे घातलेला होता गुढीपाडव्यानिमित्त. काय हो बोला, हॅपी गुढीपाडवा. चला मग आता आलेले ते. आता मी चहा वगैरे ठेवते आणि आईचं मस्त आता दिवा वगैरे लावलेला आईने. आई माड वगैरे जपते आहे. चला आणि मला पण करायची आहे आणि आता मी चहा वगैरे ठेवणार आहे. पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे, सर्व आवरून घेतलेलं आहे आणि एकदम घर एकदम स्वच्छ असलं की खरंच खूप छान लागतं. चला मग आता मी चहा ठेवते, चहा वगैरे ठेवते आणि आईने हे मस्त धुवून घेतलेलं आहे, वॉश करून घेतलेलं आहे. चला आणि आता सुमितचा चालू आहे आता मस्त अभ्यास, कारण सुमितने थोडाफार आराम करून घेतलेला आहे. चला मग आणि मिस्टरसुद्धा घरी आलेले आहे. चला आणि मस्त छान दिवा वगैरे लावलेला आहे आणि आई पण मस्त छान आता माड वगैरे जपून घेतलेली आईने. चला आणि खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि आईने सर्व वॉश करून घेतलेलं आहे. आता मी चहा वगैरे ठेवते, चहा वगैरे ठेवते आणि खरंच घर एकदम क्लीन असलं खूप छान लागतं. चला मग आणि एकदम मस्त वाटतं आहे घरामध्ये. आणि तुम्हाला हो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा, कारण ना आम्ही खूप वेळात वेळ काढून आहे ना व्हिडिओ वगैरे. आणि नंतर मग मिस्टरांनी पण छान मस्त माळ वगैरे जपलेली आहे, छान दिवा वगैरे चालू आणि खरंच मनाला खूप काही प्रसन्न वाटतं बरं का. आणि खरंच खूपच छान वाटत होतं घरामध्ये. नंतर मी पण मस्त उपासना वगैरे केली, माळ वगैरे जपून घेतली, समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि समर्थांना म्हटलं आमचं आरोग्य चांगलं ठेवो. आणि आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो, नाही तर आपण काहीच करू शकत नाही. चला मग आणि खरंच मनाला खूप काही प्रसन्न वाटलं. आणि मला तर काय म्हणता रोजचं काही वेळ मिळत नाही, पण मला आज वेळ मिळाला आणि मला खरंच खूप छान वाटलं आणि समर्थांचा आशीर्वाद घेतला आहे. आणि काही म्हटलं चुकलं वगैरे असेल तसं असेल तर मग क्षमा करा आणि नेहमी आमच्या पाठीशी उभे राहा असा आशीर्वाद घेतला आणि खरंच इतकं छान वाटलं. असा होता आमचा आजचा दिवस. चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. बघू शकता तुम्ही वातावरण किती खराब झालेलं बघा, पावसासारखं वातावरण झालं बघा, हवा वगैरे